राज्य शासनाचा शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पीक नुकसान यासाठी मदतीची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे। राज्य आपत्ती प्रतिसाद निधी निकषापेक्षा जास्त मदतीचा शासनानं अध्यादेश काढलाय। राम शेतकरी मित्रांनो, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत राज्य शासनाच्या मार्फत एक नवीन जी आर प्रकाशित झालेला आहे आणि या जी आरमध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही नेमकी माहिती काय आहे ते पाहूया। त्याआधी तुम्ही जर का आपल्या के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, नेमकी माहिती काय आहे ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 48(2) अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच SDRF ची स्थापना करण्यात आली। या निधीमध्ये केंद्र शासनाकडून 75% व राज्य शासनाकडून 25% याप्रमाणे अंशदान दिले जाते। तर शेतकरी मित्रांनो, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, हिमवृष्टी, ढगफुटी, टोळघाट, थंडीची लाट व कडाक्याच्या थंडी या 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यात येत असते। शेतकरी मित्रांनो, तर नेमकी मदत किती दिलेली आहे, कोणाला दिलेली आहे आणि कशी दिलेली आहे ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्याची मान्यता शासनाने दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता, जिरायत पिकांच्या नुकसानीकरिता मदत प्रचलित दर म्हणजेच SDRFचा प्रचलित दर हा 8,500 प्रति हेक्टर होता आणि 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत होतं। परंतु शेतकरी मित्रांनो, आता मदतीचा वाढीव दर हा 13,600 प्रति हेक्टर आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर SDRFचा 17,000 प्रति हेक्टर होता आणि 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत होतं, परंतु मदतीचा वाढीव दर आता 27,000 प्रति हेक्टर आहे, म्हणजेच 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आहे। म्हणजेच हा 17,000हून 27,000 म्हणजे 10,000 रुपयांनी वाढलेला आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत प्रचलित दर SDRFचा 22,500 प्रति हेक्टर होता आणि 2 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत होता आणि आता 36,000 प्रति हेक्टर आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा वाढीव दर हा शेतकऱ्यांना मिळालेला आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शवण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीमधून त्या लेखा शीर्षकाखाली खर्च करण्यात यावी। तर शेतकरी मित्रांनो, ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, हा जी आर जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेला आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानीकरता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर जो काही सरकार मदत देणार आहे त्याच्याविषयीच हा संपूर्ण जी आर होता। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी जी आर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र। यामध्ये जिरायती पीक यासाठी प्रति हेक्टरी मर्यादा 8,000 वरून 13,500 पर्यंत मिळणार आहे आणि मर्यादा 2 हेक्टर पर्यंत असेल। तर बागायती पीक नुकसान यासाठी आधी प्रति हेक्टरी 17,000 होती, ते आता 27,000 हेक्टरवर वाढवली आहे। ही मर्यादित 3 हेक्टर पर्यंत राहील। तर बहुवार्षिक पीक नुकसान यासाठी आधी प्रति हेक्टरी 22,500 रुपये होती, ती आता वाढवून 36,000 पर्यंत वाढवलेली आहे।
3 हेक्टरपर्यंत मर्यादित राहणार आहे, तर शासनानं SDRF नियमामध्ये बदल करून प्रति हेक्टर मदत वाढवण्याचा आदेश काढलेत. शेतकरी